नमस्कार मैत्रिणींनो, आज झिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये घसा शेकणारी आळण लावून खांदेशी कढी केली होती. तर सगळा मसाला मी दिलाच आहे इथे. मिरच्या, कोथिंबीरच्या काड्या, धणे, जिरे, लसूण, आलं, कच्चे शेंगदाणे, मीठ हे सगळं मिक्सरमध्ये घालून पाणी टाकून वाटण करून घ्यायचं याचं. याला आळण म्हणतात. छान असं मिक्सरमध्ये टाकायचं आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यायचं. कोथिंबीर नसेल, काड्या नसतील तर चालेल, पण कोथिंबीर नाही घालायची, कोथिंबीरच्या काड्याच घालायच्या, त्याच्याने चव छान लागते. हे सगळं वाटण केलं आहे. आता ताकामध्ये डाळीचं पीठ घालायचं. ही कढी थोडीशी पातळच करायची, घट्ट नाही करायची. तर थोडंसं डाळीचं पीठ घातलं आणि हा जो केलेला मसाला आहे तो एका मोठ्या भांड्यात टाकला आणि मग त्याच्यामध्ये हे जे डाळीचं पीठ टाकलेलं ताक आहे ते सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. याला आळण लावणे म्हणतात ताकाला गावाकडच्या भाषेमध्ये. तर या पद्धतीने ह्याच्यात मिक्स करायचं आणि छान असं एकसारखं मोडून घ्यायचं. छान असं एकदम स्मूदी टेक्स्चर येतं याच्यामुळे त्या ताकाला. आणि मग त्याच्यामध्ये गोडाच्या चवीसाठी तुम्ही साखर घाला, गूळ घाला, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता. पण गूळ घातला तर छान लागते ती. आणि तुमची गोडाची चव जशी असेल तसं घाला. कोणाला खूप गोड आवडतं, कोणाला कमी आवडतं, तर त्या पद्धतीने तुम्ही घाला. आमच्याकडे जसं लागतं तसं मी त्या पद्धतीने घातलं. आणि याच्यामध्ये आता हळद घालायची. नाही घातली तरी चालते, पण हळदीशिवाय कढी नाही असं म्हणतात. म्हणून हे घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. बघायचं टेक्स्चर किती छान असं क्रीमी आले. आणि याला तुपाची फोडणी करायची. 1-2 पळ्या तूप कमी गॅसवर कढई छान गरम होऊ द्यायची. गॅस कमीच ठेवायचा, मंद आचेवर. त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग, मोहरी आणि लवंगा याची छान अशी कमी आचेवर कडकडीत फोडणी करायची. लवंगा घेतला आहे 3-4, मोहरी घेतली, हिंग घेतला आहे. छोट्या गॅसवर ते तडतडू द्यायचं छान. कधी फोडणी करताना स्टीलच्या भांड्यामध्ये गॅस मंद आचेवरच ठेवायचा, म्हणजे ते भांडं पण वस्तू पण करपत नाही आणि फोडणी पण बाहेर उडत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. छान असं कमी गॅसवर तडतडू द्यायचं त्याला सगळं. आणि मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. तो पण छान असा तडतडू द्यायचा. कमी गॅस असला म्हणजे इकडे तिकडे उडत नाही, गॅस पण खराब होत नाही. आणि छान असं हे सगळं आळण लावलेलं ताक त्याच्यामध्ये टाकायचं. आता एक काळजी घ्यायची ही कढी करताना. चमचा जो आहे तो टाकून एकसारखं मंद आचेवर ढवळत राहायचं. म्हणजे हे जे लावलेलं आळण असतं, डाळीचं पीठ असतं, ते जर सोडून दिलं तुम्ही तर ताक वेगळं आणि ते लावलेला मसाला वेगळं होऊन ती कढी फुटून जाते असं म्हणतात. तर ती कढी एकसारखी चिकन आणि अशी मस्त स्मूदी टेक्स्चर येण्यासाठी एकसारखं हळूहळू हलवत राहायचं. बघा तुम्ही आता ही उकळत आलेली कढी आहे. एकसारखं हलवल्यामुळे अशी छान हळूहळू छान असं क्रीमी टेक्स्चर त्याचं तयार झालं आहे. आणि सोडून दिलं तर ती ओतू पण जाते. पण कढी ही नेहमी कमी गॅसवर एकसारखी छान अशी हलवत राहायची. तर या पद्धतीने हलवत ती एकसारखी उकळून घ्यायची. आणि मग त्याला बुडबुडे यायला लागले छान असे की मग ती बंद करायची. तर बघा हे असं आळण लावलेली कढी टेक्स्चर तुम्ही बघताय, त्याची कन्सिस्टन्सी बघताय. आणि पावसाळी वातावरणामध्ये अशी गरम गरम तूप टाकून कढी पिली खूप सुरेख लागते, किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा खिचडीसोबत. तर मी आज खिचडी, आळूच्या वड्या, बाजरीची भाकरी आणि कढी असा बेत केला होता. तर छान अशी ही गरम गरम कढी करून पहा आणि खाऊन पहा. थँक्यू.